नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। सुरुवातीलाच सगळ्यांना विनंती करतो, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक नवीन खुलासा केला। ते असं म्हणाले की धनंजय मुंडेंच्या मुंबईमधील शासकीय निवासस्थानी आवादा नावाची ती जी कंपनी आहे, त्या कंपनीचे अधिकारी, त्यांचे नाव देखील सुरेश धस यांनी सांगितले, अल्ताफ तांबोळी आणि शुक्ला हे अधिकारी, वाल्मिक कराड, नितीन बिक्कट नावाची व्यक्ती यांची बैठक झाली धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी। आणि ही बैठक कधी झाली याची तारीख देखील सुरेश धस यांनी सांगितली, 19 जून 2024। या बैठकीमध्ये वाल्मिक कराडनं 3 कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली। ते जे अधिकारी आहेत ते बंगल्याबाहेर आले, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संवाद साधला आणि 3 कोटी ऐवजी 2 कोटी घ्या अशी त्यांना विनंती केली। त्यावेळी निवडणुकीचा काळ येतोय तर एक 50 लाख रुपयांचा ऍडव्हान्स द्या असं वाल्मिक कराड यांनी सांगितलं आणि त्याच्यानुसार 50 लाख रुपयाच्या खंडणीचा पहिला हप्ता हा या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडला दिला देखील। आता पहा, सुरेश धस हा कोणी ऐरागैरा माणूस नाही। सुरेश धस हे 5 टर्म आमदार राहिलेले आहेत। ते विरोधी पक्षाचे देखील नाहीये, ते सत्ताधारी भाजपचेच आहे। त्यांनी जर इतक्या तपशिलासह, नेमक्या तारखेसह, नेमक्या ठिकाणासह हे जर सांगितलं असेल तर याचा अर्थ असा होतो की याचीच स्वतंत्र चौकशी करता येईल आणि या चौकशीमध्ये धनंजय मुंडे हे स्वतः सह आरोपी होऊ शकतात। धनंजय मुंडेंचा या खंडणी प्रकरणामध्ये किंवा हत्ये प्रकरणामध्ये सहभाग आहे का नाही ही कायद्याची जी प्रक्रिया आहे तीच ठरवेल, परंतु त्या प्रक्रियेनं निष्कर्षापर्यंत येईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा। धनंजय मुंडे या खंडणी प्रकरणामध्ये किंवा हत्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत का नाही, त्यांना त्याची कल्पना होती का नाही, हे सगळं जे आहे ते तुम्ही मी ठरवण्यापेक्षा कायद्याची प्रक्रियाच ठरवेल। परंतु जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत कायद्याची ही जी प्रक्रिया आहे ती निष्पक्षपातीपणे काम करू शकत नाही, हे सांगण्यासाठी कोणत्या कायदेतज्ञाचीही गरज नाही। हे अत्यंत कॉमन सेन्सिकल असा हा निष्कर्ष आहे। मुळातच या प्रकरणात सुरुवातीपासून जर तुम्ही पाहिलं तर वाल्मिक कराड हा जो या हत्या प्रकरणाचा आणि खंडणी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा कोणी किरकोळ साधा सुद्धा म्हणावा असा कार्यकर्ता नाही, तर तो त्यांचा भागीदार आहे। आर्थिक व्यवहारांमध्ये, जमीन जुमल्यामध्ये, कंपन्यांमध्ये ते एकत्र डायरेक्टर आहेत, ते एकत्र भागीदार आहेत। पंकजा मुंडेंनी तर अलीकडे एका सभेमध्ये, त्या सभेमध्ये वाल्मिक कराड उपस्थित होते, त्यांच्याकडे बोट दाखवत, हात दाखवत त्या असं म्हणाल्या होत्या की वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना प्रत्यक्ष प्रतिपालकमंत्री म्हणून कोण काम करत होता, वाल्मिक कराडच करत होता। आणि त्यामुळेच महाराष्ट्राला हा प्रश्न पडला की 21 दिवस, तब्बल 21 दिवस पोलिसांना वाल्मिक कराड कसं काय सापडलं नाही। ही पोलिसांची अकार्यक्षमता नाही, ही पोलिसांची हतबलता आहे। पोलिसांवरती दबाव होता आणि तो दबाव धनंजय मुंडेंचाच होता असं म्हणायला जागा आहे। बरं, जेव्हा वाल्मिक कराड हे शरणागती पत्करतात तेव्हा त्यांचे परळीवरून जे कार्यकर्ते आले त्या कार्यकर्त्यांना माहित असतं की वाल्मिकांना कुठं आहेत आणि ते कधी शरणागती पत्करणार आहेत, पण पोलिसांना मात्र त्याचा अजिबात ठाव ठिकाणा नसतो। बरं, या पोलिसांच्या ताब्यात म्हणजे बीड CIDच्या ताब्यात जेव्हा वाल्मिक कराड यांना दिलं जातं तेव्हा सांगळे नावाचा कोणीतरी गृहस्थ जो आहे तो असं सांगतो की मी CIDच्या गाडी बरोबर आलोय, तो आतमध्ये जातो आणि तो वाल्मिक कराड यांच्याशी संवादही साधतो आणि पोलिसांना अजिबातच याची काही खबरबात नसते। ज्या SITचा या हत्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी स्थापना झाली त्या SIT मध्ये अधिकारी कोण आहेत, तर तेच अधिकारी आहेत ज्यांची नियुक्ती वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे यांनी केलेली होती। म्हणजे त्याच्यातला एक जो अधिकारी आहे त्याचा एक फोटो जेव्हा मीडियावर व्हायरल झाला, ज्या फोटोमध्ये तो छानपैकी वाल्मिक कराड यांच्या गळ्याभोवती हात टाकतोय आणि एकदम प्रेमाने त्यांना बिलगतोय, हे जेव्हा समोर आलं तेव्हा त्याची गच्छंती पोलीस प्रशासनानं त्या SIT मधून केली आणि त्याच्याबरोबर एक जो हवालदार आहे त्या हवालदाराला आपण काढलं। म्हणजे हा फोटो व्हायरल होईपर्यंत पोलीस प्रशासनाला हे अजिबातच माहित नव्हतं का की हे जे अधिकारी आहेत हे धनंजय मुंडे यांनीच नेमलेले आहेत आणि त्यांनी जर नेमलेले असतील तर ते कसं काय निष्पक्षपातीपणे याची चौकशी करू शकतील। अजून एक गोष्ट पहा, धनंजय मुंडे हे पालकमंत्री राहिलेले आहेत। जर अशा पद्धतीने निर्घृण हत्या एखाद्या व्यक्तीची होते तर धनंजय मुंडेंना त्यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटावंसं का वाटलं नाही? म्हणजे अपराधी भाव होता का नेमका अजून वेगळं काही कारण होतं त्यामागे? या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष एकच आहे, तो असा की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर आहे
तोपर्यंत वाल्मिक कराड यांची चौकशी करणारे जे अधिकारी आहेत ते दबावाशिवाय किंवा निष्पक्षपातीपणे चौकशी करू शकणार नाहीत. आणि आतापर्यंतचा एक असा संकेत आहे की एखादा मंत्री जर एखाद्या प्रकरणाशी त्याचं नाव घेतलं जात असेल तर जोपर्यंत त्या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत त्या मंत्र्यानं दूर राहायला हवं. परंतु धनंजय मुंडे आणि नैतिकता यांचा तसा काही संबंधच राहिलेला नाही. त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे स्वतःहून राजीनामा देण्याची आता शक्यता उरलेली नाही. आणि अजित पवार हे देखील त्यांचा राजीनामा घेतील अशी काही चिन्ह दिसत नाही. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अधिकार आहे त्यांना सांगण्याचा की तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या. आणि ते जर राजीनामा देत नसतील तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांची हकालपट्टी देखील करू शकतात. त्यामुळे एक मोठा प्रश्न हा देखील आहे की हे सगळं दिसत असताना आपल्या पक्षाचा आमदारच पहिल्या दिवसापासून सातत्यानं ज्या गोष्टी आहेत त्या पुढे मांडत असतानाही देवेंद्र फडणवीस अजूनही या बाबतीत गंभीर का झालेले नाहीत.